पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। 2008 मध्ये जगभरातील सर्वात गाजलेली टीव्ही सिरीज आहे ब्रेकिंग बॅड। रसायनशास्त्र हा विषय शिकवणारा एक प्रोफेसर वॉल्टर व्हाईट हा सर्वात मोठा ड्रग्ज लॉर्ड कसा होतो हे या सिरीज मधून दाखवण्यात आलंय। असाच काहीसा प्रकार आता ठाणे पोलिसांनी उघड केलाय। केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडलिस्ट शास्त्रज्ञ अंमली पदार्थांच्या तस्करीच्या दुनियेतला डॉक्टर ड्रग्ज झालेला आहे। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सीईओ जनरल मॅनेजर पदावरती काम केलेल्या बिपिन पटेलनं स्वतःची ड्रग्सची फॅक्टरी टाकली। एका ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती हा सर्वात मोठा ड्रग्ज लॉर्ड लागलेला आहे। या बिपिनची कहाणी सुद्धा अगदी रंजक आहे। बिपिन पटेल हा रसायनशास्त्राचा गोल्ड मेडलिस्ट आहे। शास्त्रज्ञ असल्यामुळे बिपिनला रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास आहे आणि आपल्या याच ज्ञानाचा वापर त्यानं ड्रग्ज बनवण्यासाठी केला। मात्र आरोपी किती हुशार असला तरी तो एक ना एक दिवस पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकतोच। असंच या बिपिन पटेल सोबत काहीसं घडलं। जगभरात ज्या डॉक्टर ड्रग्सचा शोध सुरू होता त्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर हा बिपिन पटेल केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट होता। शास्त्रज्ञ असल्यामुळे रसायनांचा त्याचा सखोल अभ्यास आहे। रसायनशास्त्राच्या ज्ञानाचा वापर ड्रग्ज बनवण्यासाठी त्यानं केला। रोजच्या वापरातील वस्तूंचा वापर करून त्यानं ड्रग्ज बनवलं। सीईओ आणि मोठ्या पदांचा फायदा केमिकल्स मिळवण्यासाठी त्यानं केला। फ्रीजिंग टेक्निक वापरून कमी खर्चात सर्वात उत्तम क्वालिटीचे ड्रग्ज तो बनवत होता। मदतीनं गुन्हे शाखेच्या पथकानं तिथं कायदेशीर कारवाई केली, छापा कारवाई केली, ज्याच्यामध्ये एकूण 812 ग्रॅम MD त्या ठिकाणी मिळून आलं 1,62,00,000 त्यामध्ये मोहम्मद युनुस हाशमी आणि बिपिन पटेल असे 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आले। मोहम्मद कोईमचं जे शॉप होतं त्या शॉपच्या मागच्या बाजूलाच एक मोठा गाळा होता आणि त्या गाळ्यामध्ये MD म्हणताना मोहम्मद कोईम आणि त्यासोबत अजून एक इसम आपल्याला मिळून आला। दोन्ही इसमांना आपण कारवाई करून पंचनामा कारवाई करून ते सर्व साहित्य जप्त केलं। त्यामध्ये MD बनवण्याकरता लागणारे जे रसायनं होते किंवा इतर जे साहित्य होतं ते सगळं आपण जप्त केलं। मोहम्मद कोईमकडे जे चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे दुकान आहे ते स्वतःचं आहे आणि त्या दुकानाच्या मागेच तो हे MD बनवण्याचं काम करतो। तपासामध्ये मथुराची लिंक लागली होती, तिथून अयोध्येची लिंक लागली। अयोध्या येथे आमच्या तपास पथकाने युनुस हाशमी आणि बिपिन पटेल या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता बिपिन पटेल हा MSc केमिस्ट्री आहे आणि त्याने ड्रग मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना त्याने सुरू केला होता। बिपिन पटेल याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध 2 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले, एक UPमध्ये आणि दुसरा मध्य प्रदेशला। याच्यामध्ये इंटरस्टेट लिंकही दिसून येते, इंटरनॅशनल लिंकसुद्धा असल्याबाबत आम्हाला दाट संशय आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील कारवाई करता DRIच्या त्याला ताब्यात दिलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडनं। अजित, रसायनशास्त्रातला गोल्ड मेडलिस्ट हा बिपिन नावाचा व्यक्ती कधीपासून ड्रग्ज बनवत होता? हा जवळपास 2019 पासून ड्रग्ज बनत होता। मुळात हा आरोपी जो आहे हा पोलिसांच्या हाती लागला नसता। हा इतका शातीर होता आणि इतक्या म्हणजे हिडन पद्धतीने सगळे ड्रग्ज बनवायचा आणि स्वतःची ओळख लपवायचा की DRI NCB सारख्या ज्या एजन्सी आहेत त्या देखील गेली वर्षभर याचा शोध घेत होती। कारण का याने मध्य प्रदेश आणि गुजरात या 2 ठिकाणी काही ड्रग्ज बनवले होते, त्या फॅक्टरीवरती रेड केली होती, त्यामध्ये त्याचं नाव समोर आलं होतं, पण तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता। इथं देखील ठाणे पोलिसांच्या हाती तो लागला नसता, पण ज्या पद्धतीनं ठाणे पोलिसांनी जी मुंब्रा इथली जी ड्रग्सची केस फॉलो केली त्याच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न केला आणि मुळापर्यंत गेल्यानंतर कयूम हाशमी नावाच्या एका व्यक्तीचं नाव समोर आलं। याकरता साध्या वेशात म्हणजे कपडा खरेदी व्यापारी व्यापारी बनून ठाणे पोलीसचे अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे हे पथक त्या ठिकाणी थांबलं अहमदाबादमध्ये। त्यांनी त्या कयूम हाशमीची ओळख केली। तिथे ओळख झाल्यानंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की त्याच्या दुकानामध्येच MD ड्रग बनवायची फॅक्टरी आहे, धाड केली। त्या धाडीमध्ये सर्व साहित्य जप्त केलं, तिथल्या माणसांना सगळ्यांना ताब्यात घेतलं। कयूम हाशमीसोबत एक माणूस बिपिन पटेल याला ताब्यात घेतलं। त्याची जेव्हा चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की हा बिपिन पटेल हा व्यक्ती आहे जो आहे की त्याला मोठमोठ्या एजन्सी शोधत आहेत।
मुळात हा ताब्यात लागल्यामुळे खूप मोठा अनर्थ टळलेला आहे. कारण का ह्याने स्वतःचं एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, स्वतःचा एक फॉर्म्युला त्याने विकसित केलेला आहे, ज्यामध्ये तो MD ड्रग्ज कुठेही बनवू शकतो. आणि त्यामुळे हा व्यक्ती किंवा याचा फॉर्म्युला जर कुठल्या मोठ्या ड्रग पेडलरच्या हातामध्ये किंवा रशियन माफिया आहेत, ड्रग माफिया आहेत, अमेरिकन ड्रग माफिया आहेत, चायनीज ड्रग माफिया आहेत, ह्यांच्या हातात जर लागला असता ह्याचा फॉर्म्युला आणि ही व्यक्ती, तर अंमली पदार्थाच्या या सगळ्या काळ्या दुनियेमध्ये फार मोठी काळी क्रांती आली असती असं म्हटलं तरी वावगं नाही. कारण का अंमली पदार्थ बनवण्याकरता जंगलामध्ये बनावे लागतात, कुठेतरी सामान्य ठिकाणी जाऊन अशा ठिकाणी बनावं लागतात जिथं सामान्य लोक नसतात, तिथं बनावं लागतात. त्याचा उग्र वास येतो, पोलिसांचा वावर असतो, लोकांना माहिती पडून अशा रीतीने सगळं करावं लागतं. पण अगदी घरातले साध्या गोष्टी वापरून आणि स्वतः केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट, ते पण नार्कोमधला, हा बिपिन पटेल आहे. आणि त्याने ही संपूर्ण माहिती जेव्हा गोळा केली त्यानंतर त्याने स्वतःचा फॉर्म्युला तयार केला आणि घरीच हे अंमली पदार्थ बनवले. फ्रीजिंग पद्धत त्याने वापरली. फ्रीजिंग ही त्याची स्वतःची पद्धत आहे. फ्रीजिंग पद्धतीमुळे त्या अंमली पदार्थ बनवताना, MD ड्रग बनवताना कोणताही वास जो आहे तो बाहेर जात नाही, ज्याच्यामुळे लोकांना संशय येत नाही किंवा लोकांना कळत नाही की नेमकं इथे काय आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत या केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरने, जो इतका मोठा तज्ज्ञ आहे नार्कोमधला, रसायनामधला, त्याने अनेक मोठमोठ्या औषध कंपन्यांवरती CEO आणि जनरल मॅनेजर पदावरती काम केलेलं आहे. लाखो कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस याला होते. पण स्वतःचा व्यवसाय सुरू केला, त्या व्यवसायामध्ये याला कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आणि ते नुकसान भरून काढण्याकरता हा ड्रग पेडलरांच्या नादी लागला आणि त्यातून हा या काळ्या दुनियेतील, म्हणजे अंमली पदार्थ काळ्या दुनियेतील डॉक्टर ड्रग नावाने ओळखू जाऊ लागला. हा कोणाच्याच ताब्यात येत नव्हता किंवा याची माहिती, याचा फोटो कोणाला सापडत नव्हता. कारण हा इतक्या साध्या पद्धतीने आणि इतक्या गुप्त पद्धतीने सर्व काम करत होता की ह्याच्याबद्दल कोणाला माहिती नव्हतं. ज्यावेळेस पोलिसांनी याला पकडलं त्यावेळेस तो ज्या फॅक्टरीमध्ये काम करत होता किंवा ज्या फॅक्टरीमध्ये तो ड्रग्ज बनवत होते, त्यांनी स्वतःची फॅक्टरी सेटअप केली होती. तिथं अगदी साधारण कामगारासारखा तो काम करत होता. त्यामुळे जरी रेड झाली तर साधारण कामगार म्हणून सोडून देतील अशा पद्धतीची सगळी मोडस ऑपरेंडी आणि ट्रेंडी जी आहे ती त्याने वापरली होती. पण ठाणे पोलिसांचे काही हुशार अधिकारी आहेत, जसे राहुल मस्के आहेत, निलेश मोरे आहेत, इतर दीपेश केणी नावाचे अधिकारी आहेत, अशा अनेक अधिकारी आहेत ज्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याची जेव्हा चौकशी केली, सखोल चौकशी केली, त्यावेळेस हा तोच बिपिन पटेल आहे जो डॉक्टर ड्रग नावाने अंमली पदार्थाची काळी दुनिया, त्या काळ्या दुनियेमध्ये ओळखला जातो. याच्या पुढे जाऊन सागर गोस्वामी नावाचा एक इंटरनॅशनल ड्रग फायनान्सर जो आहे तो देखील या बिपिन पटेलच्या माध्यमातून ताब्यात मिळाला. त्याला देखील अटक करण्याला ठाणे पोलिसांना यश आलेलं आहे. कारण का आपण जर पाहिलं तर साधारणपणे सागर गोस्वामी हा जो आहे, अहमदाबादमधल्या एका प्रकरणामध्ये त्याला 12 वर्ष शिक्षा लागली होती. तिथून पुढे तो या 12 वर्ष जी शिक्षा लागली होती त्यातून तो पॅरोलवरती बाहेर आला आणि फरार होता. आणि फरार झाल्यानंतर तो कोणाला ताब्यात येत नव्हता, कारण तो मोबाईल वापरत नव्हता, कोणाला घेऊन सोबत फिरत नव्हता. तो त्याला वाटेल तेव्हाच कॉन्टॅक्ट करायचा. आणि ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्याचा अभ्यास करून ठाणे पोलिसांनी सागर गोस्वामीला देखील अटक केलेली आहे. आता हे दोघं जे आहेत हे DRIच्या ताब्यात आहेत. डायरेक्टर रेव्हेन्यू इंटेलिजन्स जे आहे या मोठ्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. कारण का यामध्ये आता इंटरनॅशनल लिंक जे आहेत त्या देखील समोर येताना दिसत आहेत. अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.